नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला औषधाच्या या गोळ्याच्या पॅकेटपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर असे रिकामे औषधाचे पॅकेट असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता याचा जो कागद आहे तो आपण काढून घेऊया। कागद आता काढून झालेला आहे। आता या ठिकाणी ज्या गोळ्या ठेवलेल्या असतात ती जागा आपल्याला व्यवस्थितपणे अशी करून घ्यायची आहे। या पद्धतीने ही करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला कलर करून घ्यायचा आहे। कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रिलिक कलर घेतलेला आहे। आता पॅकेटच्या एका बाजूला आपण व्यवस्थितपणे हा कलर करून घ्यायचा आहे। कलर आता करून झालेला आहे। हा कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे, त्यासाठी ते बाजूला ठेवूया। आता इथे मी औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे, त्याला सुद्धा आपल्याला कलर करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रिलिक कलर घेतलेला आहे। झाकणाच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने हा कलर करून घ्यायचा आहे। हा कलर सुद्धा आता आपण सुकायला बाजूला ठेवून देऊया। आता या गोळ्याच्या पॅकेटचा कलर सुद्धा सुकलेला आहे। याला आपल्याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी इथे मी रेड एक्रिलिक कलर घेतलेला आहे। आता हा कलर आपण गोळ्यांच्या पॅकेटवरती जे हे गोळ्या ठेवण्यासाठीचे गोल असतात त्याच्यावरती करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा रेड कलर मी करून घेतलेला आहे। आता आपण येथे ग्रीन कलर घेऊनही तो आपण या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। हा लावून घेतलेला कलर आता आपल्याला तो सुकायला ठेवायचा आहे। कलर याचा आता सुकलेला आहे, तर आपल्याला याचा आता काय करायचं आहे ते बघूया। झाकण सुद्धा आपण घेऊया। हे पॅकेट आपण या पद्धतीने आता फोल्ड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतल्यानंतर या झाकणामध्ये घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ते व्यवस्थितपणे मी झाकणामध्ये घालून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी इथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे। हा गोल्डन टेप आपण या पॅकेटच्या वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने लावून तो आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा जो गोल्डन टेप आहे तो खालच्या बाजूला सुद्धा लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने या झाकणावरती हा गोल्डन टेप लावून घेतलेला आहे। आता याला आणखीन थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी 3D आउटलाइनर घेतलेला आहे। आता हे जे गोल आहे त्याच्या बाजूने छोटे छोटे डॉट करून त्याचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचे फ्लावर्स तयार करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण येलो कलरचे डॉट करून घेतलेले आहेत। डिझाईन करून झाल्यानंतर आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारची एक वस्तू आपण या पॅकेट पासून बनवलेली आहे। याचा उपयोग मी छोटासा फ्लावर वेस सारखा करणार आहे, त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांटर घेतलेला आहे, ते याच्यामध्ये ठेवत आहे। अशा प्रकारचा हा गोळ्यांच्या पॅकेट पासून सुंदर असा छोटासा शोपीस आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे। ही आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आणि असेच काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। थँक्यू।